Hello dear students, welcome to the lecture of inorganic chemistry. In this lecture, I am going to discuss about the metallic bonding, melting point and boiling point of transition elements. So, let me start from metallic bonding. मेटॅलिक बॉन्डिंग लक्षात घेण्याच्या आधी आपण आयोनिक बॉन्डिंग आपल्याला जर माहिती असेल जर आपल्याला आयोनिक बॉन्डिंग व्यवस्थित माहिती असेल तर आपण मेटॅलिक बॉन्डिंग म्हणजे नेमकं काय ते लक्षात घेऊ शकतो. आणि मेटॅलिक बॉन्डिंग जर आपल्याला व्यवस्थित लक्षात आलं तर मेटल्सच्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात येतील. मग आपल्याला मेटल्स जे आहेत, मेटल्सची सर्वात महत्त्वाची जी प्रॉपर्टी आहे ती आहे दे हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन इझिली. मेटल्स हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स इझिली. मेटलची सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी. मग म्हणून यांची जी आयोनायझेशन एनर्जी आहे ती काय असते, खूप कमी असते. आयोनायझेशन एनर्जी कमी असते मेटल्सची. जर हे यांची टेंडन्सीज आहे इलेक्ट्रॉन इझिली लूज करण्याची, इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्याची, तर त्यांचा आयोनायझेशन एनर्जी आहे ती खूप कमी असते. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम लास्ट ऑर्बिट और द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन. आता मेटल्स जे असतात यांच्यामध्ये मेटल्समधले ऑटॉम्सचे जे इलेक्ट्रॉन्स असतात या इलेक्ट्रॉन्समध्ये आणि न्यूक्लियसमध्ये अट्रॅक्शन खूप कमी असतं आणि म्हणून यांची आयोनायझेशन एनर्जी असते ती खूप कमी असते. लो आयोनायझेशन एनर्जी असल्यामुळे यांची टेंडन्सी असते की हे इलेक्ट्रॉन्सला इझिली लूज करू शकतात, इलेक्ट्रॉन्सला इझिली रिमूव्ह करू शकतात. आपल्याला माहिती आहे सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. आता आपण जेव्हा केमिकल बॉन्डिंगबद्दल विचार करतो तेव्हा आपल्याला माहिती हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन हे जे एलिमेंट्स आहेत हे कोणासोबतही बॉन्ड फॉर्म करत नाही. कारण काय, तर यांचं ऑक्टेट जे हे कम्प्लिटली फिल आहे. म्हणजे यांचं जे आउटर व्हॅलेन्स शेलमध्ये यांच्या 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, S2P6, 6 आणि 2 8. यांच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे यांचं ऑक्टेट जे आहे ते पूर्ण भरलेलं आहे. याच्यामुळे हे यांना कोणाची आवश्यकता नाही, कोणाकडून इलेक्ट्रॉन हे घेतही नाही, देतही नाही आणि शेअरिंगही नाही करत. म्हणून हे कोणासोबतही बॉन्ड फॉर्म करत नाही, नोबेल गॅसेस. परंतु इतर जे इलेमेंट्स आहेत यांना त्यांचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी कोणाकडून तरी इलेक्ट्रॉन घ्यावा लागतो किंवा हे इलेक्ट्रॉन देतात किंवा हे काय करतात, इलेक्ट्रॉनची म्युच्युअल शेअरिंग करतात. आणि जेव्हा हे म्युच्युअल शेअरिंग करतात इलेक्ट्रॉनची तेव्हा हे कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतात. आणि जेव्हा कोणाकडून तरी इलेक्ट्रॉन घेतात किंवा देतात तेव्हा ते काय करतात, आयोनिक बॉन्ड फॉर्म करतात. मग सोडियम जो आहे, सोडियम हा मेटल आहे आपल्याला माहिती आहे. आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2, 2s2, 2p6, 3s1. आता आपण जर पाहिलं तर सोडियमला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करण्यासाठी, नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करण्यासाठी, ऑक्टेट कम्प्लिटली फिल असण्यासाठी याने जर सोडियमने 1 इलेक्ट्रॉन लूज केला तर हा स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करू शकतो निऑनचं. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. क्लोरीनचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती आहे 1s2, 2s2,
2p6 3s2 3p5. आता क्लोरीनचं जर आपण व्हॅलेन्स शेल पाहिले तर व्हॅलेन्स शेलमध्ये यांच्या 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे त्याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. 5 आणि 2 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन लागतोय तर सोडियमकडे 1 इलेक्ट्रॉन जास्त आहे. जर सोडियमने 1 इलेक्ट्रॉन लूज केला तर तो निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करू शकतो आणि क्लोरीनने जर 1 इलेक्ट्रॉन मिळवला तर तो आर्गॉनचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करू शकतो. मग सोडियम जो आहे आयोनायझेशन एनर्जी कमी आहे म्हणून 1 इलेक्ट्रॉन इझिली लूज करेल. इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट होईल आणि याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल प्लस इलेक्ट्रॉन. क्लोरीन काय करेल मग? क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन सोडियमकडून घेईल. क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेईल. इलेक्ट्रॉन रिच होईल हा म्हणून याच्यावर काय चार्ज येईल? निगेटिव्ह. आता सोडियम प्लसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता आहे 1s2 2s2 2p6 हे सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आता. आणि क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता क्लोरीन मायनसचं, सोडियम प्लसचं हे आहे आणि क्लोरीन मायनसचं आहे 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p6. सोडियमने निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जसं अटेंड केलं आहे तसंच क्लोरीन मायनसने Cl मायनसने आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड केलं आहे. या ठिकाणी स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे दोघांचं, सोडियम प्लसचं आणि क्लोरीन मायनसचं. पण तरीही हे जसे स्टेबल आहेत, यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे, आता यांचंही ऑक्टेट कंप्लीट आहे, परंतु हे जसे स्टेबल आहेत तसे हे स्टेबल नाही आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे पण तरीही अनस्टेबल आहे. कारण काय? त्यांच्यावर चार्ज आहे, याच्यावर चार्ज आहे. चार्जमुळे हे अनस्टेबल आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमुळे स्टेबल आहेत पण चार्जमुळे अनस्टेबल आहेत. आणि म्हणून यांच्यामध्ये अपोजिट चार्ज असल्यामुळे हे काय करतात? सोडियम प्लस आणि Cl मायनस यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन निर्माण होतो. यांच्यामध्ये काय असतं? इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन असल्यामुळे हे एकमेकांच्या जवळ येतात आणि आयोनिक बॉन्ड फॉर्म करतात. यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो तो कोणता बॉन्ड असतो? आयोनिक बॉन्ड असतो सोडियम क्लोराईडमध्ये. मग ही कन्सेप्ट जी आहे ही आपल्याशी रिलेटेडच असते. आपण जेव्हा कोणाला काहीतरी देतो किंवा समोरचा व्यक्ती जेव्हा आपल्याकडून काहीतरी घेतो तेव्हा आपल्यामध्ये बॉन्डिंग निर्माण होतो. तसंच या ठिकाणी सोडियम जो आहे तो क्लोरीनकडनं 1 इलेक्ट्रॉन घेतोय आणि सोडियम जो आहे तो क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन देतोय आणि क्लोरीन जो आहे तो सोडियमकडनं 1 इलेक्ट्रॉन घेतोय आणि म्हणून यांच्यामध्ये बॉन्डिंग निर्माण झाली. आता हे जे आहेत हे आधीपासूनच स्टेबल आहेत. यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जरी स्टेबल असलं तरी हे चार्जमुळे अनस्टेबल आहेत. आपलंही तसंच असतं. आपण जेव्हा कोणाला तरी मदत करतो, मदत केल्यामुळे आपल्याला समाधान वाटतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमुळे स्टेबल आहे, परंतु आपल्या मनात सतत अशी भावना असते की अरे लोक तर आपल्याला मदत नाही करत, आपणच दुसऱ्यांना का मदत करायची, म्हणून अनस्टेबल होतो. किंवा कधीतरी खंत वाटते कशाला उगाच मदत केली, अनस्टेबल होतो. आणि जो क्लोरीन आहे तो का बरं अनस्टेबल आहे? मग याच्यात नेहमी याच्या चार्जमुळे जरी अनस्टेबल असला तर आपण चार्जमुळे अनस्टेबल असतो. आपल्याला जेव्हा आपण कोणाकडनं तरी मदत घेतो तर आपल्या मनात सतत आपण याच्याकडून मदत घेतली, आपल्या मनावर भार राहतो, अरे आपल्याला याची परतफेड करावी लागेल. क्लोरीनचंही सेम आहे. सोडियमकडनं इलेक्ट्रॉन घेतला आहे, चार्जमुळे अनस्टेबल आहे. म्हणजे केमिस्ट्री जी आहे ती आपल्या जीवनाशी जवळपास आपण जर कोरिलेट करून पाहिलं तर केमिस्ट्रीच्या सायन्सच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपल्या जीवनातही त्याच कन्सेप्ट असतात. तर ह्या पद्धतीने मग हा
आयोनिक बॉन्ड तयार होतो. आणि जसा आपल्याला आयोनिक बॉन्ड जर लक्षात आला तर मेटॅलिक बॉन्ड जो आहे तो सुद्धा आयोनिक बॉन्ड सारखाच असतो. तर आता आपण मेटॅलिक बॉन्ड पाहूयात. मेटॅलिक बॉन्ड म्हणजेच काय तर सोडियम, बघा सोडियम आणि क्लोरीन. सोडियम काय, सोडियम मेटल आहे आणि क्लोरीन आपल्याला माहिती, क्लोरीन नॉन मेटल आहे. म्हणजे मेटल आणि नॉन मेटलमध्ये जेव्हा बॉन्ड फॉर्म होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो मग आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड का म्हणतो कारण यांच्यावर आयन्स आहेत, यांच्यावर पॉझिटिव्ह आयन आहे, निगेटिव्ह आयन आहे. आयन्समध्ये जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतो आयोनिक बॉन्ड. जेव्हा नॉन मेटल, आता या ठिकाणी काय झालं आहे, आयोनिक बॉन्ड केव्हा तयार होतो जेव्हा एखादा इलेमेंटचा ऑटॉम दुसऱ्या इलेमेंटच्या ऑटॉमकडून इलेक्ट्रॉन घेतो किंवा त्याला इलेक्ट्रॉन देतो. म्हणजे जेव्हा लॉस आणि गेन होतं इलेक्ट्रॉनचं तेव्हा आयन्स जनरेट होतात आणि आयन्समध्ये जेव्हा बॉन्ड फॉर्म होतो त्याला आपण आयोनिक बॉन्ड म्हणतो. त्यानंतर जेव्हा म्युच्युअल शेअरिंग होतं, जेव्हा एखादा इलेमेंटचा ऑटॉम एक इलेक्ट्रॉन देतो, दुसऱ्या इलेमेंटचा एक ऑटॉम एक इलेक्ट्रॉन देतो, म्युच्युअल शेअरिंग, एक इलेक्ट्रॉन जेव्हा दोघंही इलेमेंट देतात तेव्हा म्युच्युअल शेअरिंग होतं आणि त्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो त्याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. हा कोव्हॅलंट बॉन्ड कोणामध्ये तयार होतो, नॉन मेटल. म्हणजे नॉन मेटल आणि नॉन मेटलमध्ये जो बॉन्ड असतो त्याला आपण काय म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. मेटल आणि मेटलमध्ये जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला आपण मेटॅलिक बॉन्ड म्हणतो. मेटॅलिक बॉन्ड मेटल आणि मेटलमध्ये फॉर्म होतो. बघा एका मेटलमध्ये आणि दुसऱ्या मेटलमध्ये बॉन्ड फॉर्म होतो त्याला आपण मेटॅलिक बॉन्ड जरी म्हणत असलो तरी मेटल्सचे जे ऑटॉम्स आहेत त्या ऑटॉम्समध्ये एकमेकांमध्ये पण मेटॅलिक बॉन्ड असतो आणि कोव्हॅलंट बॉन्ड पण असतो ह्या पद्धतीने. तर आपण आता मेटॅलिक बॉन्डबद्दल बघूयात. मेटॅलिक बॉन्ड तर मेटॅलिक बॉन्ड समजा एखादा मेटल आहे आणि त्या मेटलचा हा क्रिस्टल आहे. समजा एखादा मेटल आहे आणि त्याचा हा क्रिस्टल आहे आणि ह्या क्रिस्टलमध्ये असे ऑटॉम्स आहेत. हा एक मेटलचा फक्त आपण क्रिस्टल घेतला आहे आणि त्या क्रिस्टल्समध्ये हे ऑटॉम्स आहेत. आता काय होतं आपल्याला माहिती आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे असतात मेटल्समध्ये ते लूजली बाउंडेड असतात. म्हणजे ते काय असतात ते ऑटॉम्सच्या थोडं बाहेर असतात. इलेक्ट्रॉन्स ऑटॉम्सच्या बाहेर, क्रिस्टलच्या बाहेर नसतात, ऑटॉम्सच्या बाहेर असतात हे. आणि म्हणजे ऑटॉम्सच्या कडेला. आणि हे ऑटॉम्सच्या बाहेर असल्यामुळे ऑटॉम्समध्ये पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होतो. या ऑटॉम्समध्ये या पद्धतीने. आता हे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हा पॉझिटिव्हली चार्ज ऑटॉम आहे. तर हा जो पॉझिटिव्हली चार्ज ऑटॉम आहे, थोडं डायग्राम मोठी काढू आपण तुम्हाला. हे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आणि हे पॉझिटिव्हली चार्ज ऑटॉम जे आहेत यांना आपण कर्नल्स म्हणतो. कर्नल्स, पॉझिटिव्हली चार्ज ऑटॉम्सला आपण म्हणतो कर्नल्स. आणि निगेटिव्हली चार्ज जे इलेक्ट्रॉन्स असतात द डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स. डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स म्हणजे लोकलाइज म्हणजे जे एका जागेवर फिक्स असतात, ज्यांची पोझिशन एका जागेवर फिक्स असते त्यांना आपण लोकलाइज इलेक्ट्रॉन म्हणतो. आणि डिलोकलाइज म्हणजे जे इकडून तिकडे कुठेही मूव्ह होऊ शकतात ते डिलोकलाइज. सो द डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स
आर फ्री टू मूव थ्रू आउट द क्रिस्टल फॉर्मिंग ए इलेक्ट्रॉन सी. आणि हे काय करतात, इलेक्ट्रॉन सी जनरेट करतात. So the positively charged kernels and negatively charged electrons. So there is strong electrostatic force of attraction between the positively charged kernels and negatively charged electrons and they form the metallic bond. हे जे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत आणि पॉझिटिव्हली चार्ज कर्नल्स आहेत यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन जनरेट होतं आणि इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन जनरेट झाल्यामुळे यांच्यामध्ये जो बॉन्ड फॉर्म होतो त्या बॉन्डला आपण मेटॅलिक बॉन्ड म्हणतो. कर्नल्स पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन सी मध्ये निगेटिव्ह चार्ज. सो बिकॉज द इलेक्ट्रॉन्स आर फ्री टू मूव थ्रू आउट द क्रिस्टल्स दे हॅव सम इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी और दे सम possess an इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी अँड थर्मल कंडक्टिव्हिटी. जे इलेक्ट्रॉन्स असतात हे काय असतात, इकडे तिकडे मूव्ह होऊ शकतात, इकडे तिकडे या ठिकाणी इलेक्ट्रॉन सी मध्ये हे इकडून तिकडे असे फिरतात आणि याच्यामुळे काय होतं, हे इलेक्ट्रिक करंट जे आहे ते काय करू शकतात, पास करू शकतात. द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स, द मेटल्स अलोज द एनर्जी टू पास क्विकली थ्रू द इलेक्ट्रॉन जनरेटिंग अँड इलेक्ट्रिक करंट. जो मेटल असतो तो काय करतो, हे जे इलेक्ट्रॉन्स असतात हे डिलोकलाइज असल्यामुळे इकडे तिकडे मूव्ह होऊ शकत असल्यामुळे हे इलेक्ट्रिक करंट आणि थर्मल कंडक्टिव्हिटी आपण म्हटलं होतं मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये, दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मग इलेक्ट्रिसिटी काय हे ट्रान्सफर करू शकतात, कारण काय तर हे जे इलेक्ट्रॉन्स असतात हे डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स असतात. हे जर इलेक्ट्रॉन एकाच ठिकाणी फिक्स यांची पोझिशन राहिली असती ऑटॉममध्ये तर हे इलेक्ट्रिक करंट कंडक्ट करू शकले नसते. हे डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इकडे तिकडे मूव्ह होऊ शकतात, म्हणून हे थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टर्स आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि दुसरी आणखीन एक प्रॉपर्टी काय पाहिली होती आपण, मॅलिएबल असतात ते, कारण हे जे असतात इलेक्ट्रॉन्स या कर्नल्सला पॉझिटिव्हली चार्ज ऑटॉम्सला होल्ड करून ठेवतात, स्ट्रॉंगली नाही होल्ड करून ठेवतात आणि याच्यामुळे यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट काय असतो, हाय असतो. शिवाय हे जे ऑटॉम्स असतात मेटल्समधले ऑटॉम्स आपण म्हटलं आहे की हे मॅलिएबल्स असतात, तर हे जे मेटल्समधले ऑटॉम्स असतात हे एकमेकांवर जेव्हा आपण फोर्स ॲप्लाय करतो तेव्हा हे ऑटॉम्स एकमेकांवर स्लाईड होतात. समजा आपण इकडनं फोर्स ॲप्लाय केला या एवढ्या पोझिशनला, तर काय होतं, हे ऑटॉम्स जे आहेत हे एकमेकांवर स्लाईड होतात असे, आणि स्लाईड झाल्यामुळे आपण जेव्हा एखादा मेटल असेल, कॉपर असेल, गोल्ड असेल किंवा सिल्वर असेल, तो जो पत्रा जो असतो त्याच्यावर आपण जेव्हा फोर्स अप्लाय करतो तेव्हा तो पत्रा काय होतो, वाकून जातो. कारण काय, त्याच्यामधले जे ऑटॉम्स असतात ते ऑटॉम्स एकमेकांवर काय होतात, स्लाईड होतात. आणि स्लाईड होत असल्यामुळे कॉपरची वायर जरी राहिली ती सहजासहजी आपण फोर्स अप्लाय केला की वाकून जाते. का बरं, तर ते ऑटॉम्स जे असतात मेटल्सचे ते एकमेकांवर स्लाईड होतात आणि हे ऑटॉम्स एकमेकांवर स्लाईड व्हायला नको म्हणून काय करतात, अलॉयज तयार करतात. अलॉयज तयार करतात म्हणजे काय, त्यांच्यामध्ये या एक प्युअर मेटल जो असतो तो मॅलिएबल असतो, तो सहजासहजी वाकून जातो. मग त्याची हार्डनेस आणि स्ट्रेंथ वाढायला हवी म्हणून अलॉयज तयार करतात. अलॉयजमध्ये दुसरा एक इलेमेंट टाकून देतात आणि अलॉयमध्ये मग काय होतं, तर हे जे ऑटॉम्स आहेत हे ऑटॉम्स एकमेकांवर स्लाईड होत नाही आणि एकमेकांवर हे ऑटॉम्स स्लाईड न झाल्यामुळे काय होतं, त्याची स्ट्रेंथ जी आहे, हार्डनेस जो आहे तो टिकून राहतो. म्हणजे आपण याच्यावर कितीही फोर्स अप्लाय केला तर हे ऑटॉम्स एकमेकांवर स्लाईड होत नाही. आणि म्हणून आता नवीन जे आपण अनेक ठिकाणी अलॉयज वापरतो, का बरं, कारण त्यांचा हार्डनेस जास्त असतो, स्ट्रेंथ जास्त असते, ते सहजासहजी वाकत नाही, म्हणून आपण प्युअर मेटल न यूज करता अलॉयज यूज करतो. आता आपले गाड्यांचे जे चाकं असतात त्याच्यामध्ये अलॉयज वापरलेलं असतं, तर का बरं,
आपण प्युअर मेटल नाही यूज करू शकत, कारण प्युअर मेटल जे आहे ते काय असतं, मेलिएबल असतं, ते सहजासहजी त्याच्यावर फोर्स जर अप्लाय केला तर ते वाकून जातं. तर अलॉईजमध्ये त्याची स्ट्रेंथ जास्त असते, हार्डनेस जास्त असतो, म्हणून आपण मिश्र धातू तयार करतो, ज्याला आपण अलॉईज म्हणतो. तर हे झालं मेटॅलिक बॉन्डिंगच्या बाबतीत. यानंतरची जी आपली कॅरेक्टरिस्टिक आहे ती आहे मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. So the transition elements have very high melting point and boiling point. The high melting point and boiling point of transition element is due to the covalent bonding because of overlapping of unfilled d orbitals and metallic bonding. metallic bonding कशामुळे असते, and metallic bonding due to valence electrons. मग हे जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जो आहे तो काय आहे, खूप हाय आहे. कशामुळे हाय आहे, ड्यू टू द कोव्हॅलेंट बॉन्डिंग बिकॉज ऑफ द ओव्हरलॅपिंग ऑफ अनफिल्ड डी ऑर्बिटल्स अँड मेटॅलिक बॉन्डिंग ड्यू टू द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्डिंग आणि मेटॅलिक बॉन्डिंग जी आहे यांच्यामध्ये ती खूप स्ट्रॉंग आहे आणि याच्यामुळे यांचा जो आहे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जो आहे तो खूप हाय आहे. कोव्हॅलेंट बॉन्डिंग का बरं, बिकॉज ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ अनफिल्ड डी ऑर्बिटल. अनफिल्ड डी ऑर्बिटल एकमेकांमध्ये ओव्हरलॅप झाल्यामुळे यांच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्डिंग आहे. आणि आपण मेटॅलिक बॉन्डिंग पाहिलं आहे, मेटॅलिक बॉन्डिंगमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहे ते इलेक्ट्रॉन सी जनरेट करतात. इलेक्ट्रॉन सी जनरेट केल्यामुळे जे ऑटॉम्स असतात त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होतो, त्यांना आपण कर्नेल्स म्हणतो. आणि ह्या कर्नेल्समध्ये आणि इलेक्ट्रॉन्समध्ये जो आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जनरेट होतो आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये काय असतो, मेटॅलिक बॉन्ड जनरेट होतो. मग जेवढे इलेक्ट्रॉन्स जास्त असतील इलेक्ट्रॉन सी मध्ये तेवढं काय होईल, कर्नल्सवर पॉझिटिव्ह चार्ज जास्त निर्माण होईल आणि म्हणून तो स्ट्रॉंगर मेटॅलिक बॉन्ड त्या ठिकाणी फॉर्म होईल. हायर द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स, हायर नंबर ऑफ unpaired electrons stronger is the metallic bond. And therefore and hence higher is the melting point and boiling point. Valence electron, higher the number of valence electron, stronger the metallic bond and therefore higher is the melting point and boiling point. म्हणजेच काय, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जेवढे जास्त असतील, इलेक्ट्रॉन सी मध्ये इलेक्ट्रॉन्स जेवढे जास्त असतील तेवढा कर्नल्स जे आहेत, ऑटॉम्स जे आहेत पॉझिटिव्हली, तेवढा कर्नल्सवर पॉझिटिव्ह चार्ज जास्त तयार होईल. आणि जेवढं निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल तेवढं त्यांच्यामध्ये काय असेल, अट्रॅक्शन जास्त असेल. आणि जेवढं अट्रॅक्शन जास्त राहील तेवढं मेटॅलिक बॉन्ड जास्त स्ट्रॉंग असेल. जेवढा मेटॅलिक बॉन्ड जास्त स्ट्रॉंग असेल तेवढा त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट काय असेल, जास्त असेल. मग व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जास्त म्हणजे मेटॅलिक बॉन्ड काय असेल, स्ट्रॉंग असेल. मेटॅलिक बॉन्ड जेवढा जास्त स्ट्रॉंग असेल तेवढा त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट काय असेल, जास्त असेल. यानंतर थर्ड पॉईंट जो आहे, द मेल्टिंग पॉईंट
and boiling point, the melting point of transition elements rise up to middle and then decreases with increasing atomic number. जो मेल्टिंग पॉईंट आहे ट्रान्झिशन एलिमेंटचा तो काय होतो, राईज अप टू मिडल, मधल्या एलिमेंटपर्यंत तो इन्क्रीज होतो आणि नंतर काय होतो, डिक्रीज व्हायला लागतो, डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग ऑटोमिक नंबर. नंतर काय होतं, मेल्टिंग पॉईंट डिक्रीज व्हायला लागतो जसं जसं ऑटोमिक नंबर वाढायला लागतो. मग असं काय होतं, द मेल्टिंग पॉईंट इन्क्रीजेस अप टू मिडल, the melting point increases up to middle with increasing number of unpaired electrons, with increase in number of unpaired electrons, with increasing number of unpaired electrons up to D5 कॉन्फिगरेशन. म्हणजे दॅट इज स्कॅन्डियम हॅज, आपल्याला माहिती आहे स्कॅन्डियममध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत, एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे. व्हॅनेडियममध्ये टिटॅनियममध्ये 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. व्हॅनेडियममध्ये 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. क्रोमियममध्ये 6 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि नंतर काय होतं, मेल्टिंग पॉईंट, द मेल्टिंग पॉईंट ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स इन्क्रीजेस अप टू मिडल अँड देन डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग ऑटोमिक नंबर. द मेल्टिंग पॉईंट इन्क्रीजेस अप टू मिडल with increasing number of unpaired electrons up to D5 and then decreases, and then melting point decreases with decreasing number of unpaired electrons. म्हणजेच नंतर मग अनपेड इलेक्ट्रॉन्स काय होतं, कमी व्हायला लागतात. कुठून, मॅग्नीजमध्ये 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात. त्याच्यानंतर आयनमध्ये 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात. कोबाल्ट 3 अँड सो ऑन. झिंकमध्ये 0 अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात. मग बघा, द मेल्टिंग पॉईंट ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स इन्क्रीजेस अप टू मिडल, मधल्या एलिमेंटपर्यंत मेल्टिंग पॉईंट काय होतोय, इन्क्रीज होत होते विथ इन्क्रीजिंग नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. कारण काय, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स मधल्या एलिमेंटपर्यंत काय होत आहेत, वाढत जात आहेत अप टू D5. D5 म्हणजे क्रोमियममध्ये सगळ्यात जास्त अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत, 6 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. स्कॅन्डियम जो आहे त्याच्यामध्ये 1, टिटॅनियममध्ये 2, व्हॅनेडियममध्ये 3 आणि क्रोमियममध्ये 6. अँड देन मेल्टिंग पॉईंट डिक्रीजेस विथ डिक्रीजिंग नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. नंतर मेल्टिंग पॉईंट जो आहे तो काय होतो, कमी व्हायला लागतो जसं जसं अनपेड इलेक्ट्रॉन्स कमी व्हायला लागतात. कारण काय होतं, D5 नंतर पेरिंग व्हायला सुरू होते इलेक्ट्रॉन्सची, त्याच्यामुळे अनपेड इलेक्ट्रॉन्स जे असतात ते कमी व्हायला लागतात आणि मेल्टिंग पॉईंटसुद्धा मग काय होतो, कमी होतो. सो मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट्स हॅव मेल्टिंग पॉईंट अबव. Most of the transition elements have melting point above 900 degree centigrade, except zinc, cadmium and mercury. Zinc, cadmium and mercury have relatively low melting point because they do not have any unpaired electrons, or because they have completely filled sets of d orbitals. Because they do not have
unpaired electrons. They do not have any unpaired electrons. Or they have completely filled sets of d orbitals or their atoms. त्यांचे जे ऑटॉम्सचे जे डी ऑर्बिटल आहेत ते काय कम्प्लिटली फिल्ड आहे, म्हणजेच त्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स नसतात. आपल्याला माहिती आहे D10 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी. याच्यामध्ये किती D10 म्हटलं म्हणजे आपल्याला या ठिकाणी झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरीमध्ये एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहे. आणि म्हणून यांचा जो मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आहे तो काय खूप कमी आहे रिलेटिव्हली अदर ट्रान्झिशन एलिमेंट्स. आपण मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटमध्ये पाहिलं की ट्रान्झिशन एलिमेंट्स हॅव व्हेरी हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. द हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट इज ड्यू टू covalent bonding and metallic bonding. So in general, higher the number of valence electron, stronger is the metallic bond, and therefore higher is the melting point and boiling point. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आपण पाहिला की the melting point of transition element rise to a maximum value and then decreases with increasing atomic number. कारण जसं जसं सुरुवातीला मेल्टिंग पॉईंट काय होतो वाढत जातो आणि नंतर काय होतो जसा जसा ऑटॉमिक नंबर वाढतो तसा तसा तो काय होतो कमी होतो. कारण काय ऑटॉमिक नंबर वाढला म्हणजे काय होतं नंतर पेअरिंग व्हायला सुरू होते, अनपेड इलेक्ट्रॉन कमी व्हायला लागतात आणि म्हणून मेल्टिंग पॉईंट काय होतो कमी होतो. मग आपण म्हटलं होतं द मेल्टिंग पॉईंट इन्क्रीजेस अप टू मिडल विथ इन्क्रीजिंग नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन अप टू D5 and then the melting point is decreases with decreasing number of unpaired electrons. Therefore, the melting point is decreases with decrease in number of unpaired electrons. म्हणजे जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन्स जास्त असतील तेवढा मेल्टिंग पॉईंट जास्त असेल आणि अनपेड इलेक्ट्रॉन जर कमी असेल तर मेल्टिंग पॉईंट काय असेल कमी असेल. सो द मेल्टिंग पॉईंट ऑफ मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट्स आर अबव 900 डिग्री सेंटीग्रेड. जवळजवळ सर्व जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत किंवा डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्यांचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो काय 900 डिग्री सेंटीग्रेड आहे, एक्सेप्ट झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी झिंक आणि कॅडमियमला सोडून. कारण काय कारण त्यांचे जे डी ऑर्बिटल आहे ते कम्प्लिटली फिल्ड आहे, त्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉनच नाही आहे आणि म्हणून त्यांचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो काय खूप कमी आहे. तर ठीक आहे, थँक्यू.